Hi friends, once again a very warm welcome in this video lecture. My dear friends, after so many days we are going to turn our lectures. My dear friends, as you know, in the last previous lectures we were saw the atmosphere and the conditions of the still outer what is going on now. Today we will be little bit turn the situations or the our syllabus, that is the third section, that is the writing skill. My dear friends, I have already told you the section 1 is a completely dependent upon the prose section. Among that sections we have completed the 2 or 3 lessons. The section 2 is going on the completely dependent upon the poetry section. Among of them, that is the cherry tree. The next is the sower we have completed. Now repeatedly we are going to turn the third section, that is the section 3 writing skill. In these sections they have described the 6 parts. सेक्शन 3 जो आहे तो रायटिंग स्किल आहे माय डिअर फ्रेंड्स, आणि याच्यामध्ये सेक्शन 3 मध्ये काही भाग, काही पार्ट्स ते आपल्याला अभ्यासाला ठेवले गेलेले आहेत, जो कम्प्लीटली रायटिंग स्किल वरती डिपेंडेंट आहे. आणि रायटिंग स्किल आपण ज्या वेळेला बघणार आहे विद्यार्थी मित्र, याचा बराच असा भाग आपल्याला पुढच्या वर्षी म्हणजेच इयत्ता 12वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला बघायचा आहे. विद्यार्थी मित्र, सेक्शन 1 जो प्रोज आहे तो प्रोज मधले काही प्रकरण आपण बघितलेले आहेत. सेक्शन 2 जे आहे पोएट्री, त्याच्यावरती आपण बघितलेलं आहे. चेरी ट्री आपण संपवलेलं आहे. द सोअर कविता संपवलेली आहे. आता आपण थोडं सेक्शन 3 रायटिंग स्किल कडे वळणार आहोत. विद्यार्थी मित्र, रायटिंग स्किल याचा अर्थ लेखी कौशल्य किंवा लिखाणाचं कौशल्य आपण म्हणतो. याच्यामध्ये बरेच असे भाग आपल्याला बघायचे आहेत. एक्सपान्शन ऑफ आयडियाज, बघा एकूण 6 प्रकारचे रायटिंग स्किल आपल्याला अभ्यासाला सांगितलेले आहेत. त्याच्यामधील पहिला भाग आहे एक्सपान्शन ऑफ आयडियाज. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे ब्लॉग रायटिंग. थर्ड सेक्शन आहे ईमेल्स, इलेक्ट्रॉनिक मेल ज्याला आपण म्हणून ओळखलं जातो. नंबर 4 आहे इंटरव्ह्यू. नंबर 5 आहे द फिल्म रिव्ह्यू. and the 6th last one is that the art of comparing. My dear friends, expansion of ideas ज्या वेळेला आपण बघणार आहोत, या रायटिंग स्किल मध्ये तुम्हाला याचा भाग लक्षात आला असेल की एक्सपान्शन ऑफ आयडियाज इट मीन्स व्हॉट. तर एक्सपान्शन ऑफ आयडियाज याचा अर्थ जी कन्सेप्ट, जी आयडिया दिली गेलेली आहे त्याला आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे, त्याला डेव्हलप करायचं आहे. हा भाग थोडासा आपण 10वीच्या परीक्षेपर्यंत किंवा 10वीच्या 10thच्या एक्झामपर्यंत आपण बघितलेलं होतं. वेगवेगळ्या गोष्टीमधनं आपण हा भाग बघितलेला आहे. परंतु आज आपल्याला या ठिकाणी 4 मार्कासाठी तो भाग थोडासा नव्याने अभ्यासाला ठेवला गेलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु हा भाग बघत असताना आपल्याला काय बघायचं आहे, एक्सपान्शन ऑफ आयडियाज, की बाबा ज्याच्यामध्ये एक्सपान्शन ऑफ आयडियाजमध्ये 3 भाग पडतात. तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घेऊ शकता. एक्सपान्शन ऑफ आयडिया इज एलॅबोरेट अन आयडिया इन अ पॅरेग्राफ फॉर्म. इट मीन्स जी कन्सेप्ट तुम्हाला दिली गेलेली आहे ती कन्सेप्ट तुम्हाला पॅरेग्राफच्या माध्यमातून डेव्हलप करायची आहे. वी हॅव टू डेव्हलप द कन्सेप्ट विथ द अप्रोच ऑफ अ पॅरेग्राफ. नाव इन द लास्ट so many years when we are learning the different form of writing, at that time we have already saw that
some basic concept they are giving here, and we have to elaborate, we have to describe the concept according to the situation, according to the concept. It means that की एक्सपान्शन ऑफ आयडियाज ज्या वेळेला आपल्याला दिले गेलेले ते एक्सपान्शन ऑफ आयडियाज बघत असताना एलॅबरेट याचा अर्थ आपल्याला ते काय करायचं आहे, डेव्हलप करायचं असतं, किंवा आपण म्हणतो की त्याला एक योग्य पद्धतीनं त्याचं आपण म्हणू शकतो की वाहपोह करायचा असतो. बऱ्याच अर्ध्या गोष्टी आपल्याला अभ्यासाला दिल्या गेलेल्या असतात. बऱ्याच गोष्टींचा पहिला भाग आपल्याला दिला गेलेला असतो. त्याच्यानंतरचा पुढील भाग आपल्याला कल्पना विस्ताराच्या दृष्टिकोनातनं, त्याला आपण कल्पना विस्तार म्हणतो, आपल्याला पाहिजे त्या दृष्टिकोनातनं आपल्याला कंप्लीट करायचं असतं किंवा पूर्ण करायचं असतं. त्याच्यामध्ये एकूण 3 भाग दिले गेलेले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर लिहून घ्या. त्याचं एकूण 3 प्रकारे कंटेंट दिलं गेलेलं आहे. पहिला आहे इंट्रोडक्टरी पॅरा. इंट्रोडक्टरी पॅरा म्हणजे प्रस्तावने पर पॅरेग्राफ दिलं गेलेलं असतं. अ गुड पॅरेग्राफ इज ऑलवेज असोसिएटेड विथ द टॉपिक सेंटेन्स आयदर ॲट द बिगिनिंग, इन द मिडल ऑर द एंड. जसं की बाबा आपल्याला ह्या गोष्टी बऱ्याच अशा बघायला मिळतात ज्या वेळेला आपण लेटर रायटिंग करत होतो. आता तुम्हाला लेटर रायटिंग हा भाग थोडासा वेगळा आहे, परंतु या ठिकाणी आपण जेव्हा बघणार आहे त्यावेळेला इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ याचा अर्थ प्रस्तावनेचा एक पॅरेग्राफ दिला गेलेला असतो आणि तो प्रस्तावनेचा पॅरेग्राफमध्ये आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी एलॅबरेट करायच्या असतात. त्याच्यानंतर आहे कोर कंटेंट. कोर कंटेंट इट मीन्स व्हॉट डू यू मीन बाय ॲक्च्युअली द डिस्क्रायबिंग द ऑथर इन दॅट paragraph or in that with the first half concept. It means जो काही पॅरा दिला गेलेला आहे किंवा जो काही कन्सेप्ट दिली गेलेली आहे त्या कन्सेप्टचा कोर, इट मीन्स त्याचा भाग गाभा म्हणतो आपण त्याला, दुसऱ्या भाषेमध्ये गाभा म्हणतो. तो गाभा काय सांगितला गेलेला आहे हा दुसऱ्या भागामध्ये आपल्याला समजून घ्यायचा असतो. अँड द लास्ट वन इज दॅट कन्क्लुजन. कन्क्लुजन याचा अर्थ आपल्याला म्हणायचा आहे की ज्याचं शेवट याचा अर्थ आपल्याला ती गोष्ट कितपत समजलेली आहे, ती कन्सेप्ट कितपत समजलेली आहे, अशा दृष्टिकोनातनं आपल्याला दिलं गेलेला जो काही भाग आहे तो भाग आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचा असतो. विद्यार्थी मित्र हो, एक्सपान्शन ऑफ आयडियाज ज्या वेळेला आपण बघणार आहे त्या एक्सपान्शन ऑफ आयडियाज बघत असताना अतिशय सोपं आहे की बाबा आपल्याला ज्या दृष्टिकोनातनं विचार करायचा आहे की बाबा जेणेकरून इंट्रोडक्टरी पॅरा, त्याच्यानंतर त्याच्यानंतर सेकंड आहे कोर कंटेंट अँड द थर्ड वन इज दॅट कन्क्लुजन. ह्या 3 पायऱ्याच्या दृष्टिकोनातनं स्टेपच्या माध्यमातून आपल्याला दिली गेलेली एक्सपान्शन ऑफ आयडियाज आपल्याला सांगायचे असते किंवा आपल्याला लिहून घ्यायचे असते. आता पुढचा आहे की पॉइंट्स ऑफ एक्सपान्शन ऑफ आयडियाज. इट मीन्स एक्सप्लेनेशन ऑफ द डिफरंट एस्पेक्ट्स ऑफ द गिवन टॉपिक सेंटेन्सेस. वी हॅव टू एक्सप्लेन द कन्सेप्ट विथ द हेल्प ऑफ द डिफरंट व्ह्यू. याचा अर्थ जी कन्सेप्ट आपल्याला दिली गेलेली आहे ती कन्सेप्ट आपल्याला दिले गेलेल्या माध्यमातनं वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं आपल्याला समजून घ्यायची असते. आपल्याला त्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला मांडायचे असते. बाबा वेगवेगळे पर्याय, वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिले गेलेले असतात आणि त्या ऑप्शनच्या दृष्टिकोनातनं आपल्याला त्या ठिकाणी मांडायचं असतं. The third one is that conclusion. If everyone practiced, it means we have to practicize the concept. आपल्याला इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ मध्ये जे सांगितलं गेलेलं आहे त्याच्यानंतर कोर कंटेंट मध्ये जे सांगितलं गेलेलं आहे, राहिला तिसरा भाग, तो सांगून आपल्याला या ठिकाणी दिली गेलेली गोष्ट काय करायची असते, कन्क्लुजन करायची असते. या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की एक्सपान्शन ऑफ आयडियाज म्हणजे जी कन्सेप्ट दिली गेलेली, जी संकल्पना दिली गेलेली आहे ती संकल्पना किंवा ती कन्सेप्ट आपल्याला योग्य पद्धतीने मांडता आली पाहिजे. त्याचे वे, त्याचे अप्रोच आपल्याला समजता
समजले पाहिजे. बिकॉज बऱ्याच वेळेस काय होतं की जी कन्सेप्ट आपल्याला मांडायची आहे, जी कन्सेप्ट आपल्याला एलॅबोरेट करायची आहे, त्याला आपण एकतरी इंट्रोडक्टरी पॅरेग्राफमध्ये किंवा कोर कंटेंटमध्ये न डिवाइड करता आपण पूर्ण एक पॅरेग्राफ वजा आपण ती लिहायला सुरुवात करतो. म्हणून बरेच असे भाग असतात की जेणेकरून आपल्याला ते लिहिता येत नाहीत. हा भाग तुम्हाला नाही आहे खरं तर, परंतु काही ज्या वेळेला तुम्ही सिनियर कॉलेजच्या एक्झाम देता त्यावेळेला हा घटक आपल्याला अभ्यासाला असतो. फिल्म रिव्ह्यू किंवा याही वर्षात तुम्हाला 11वीच्या परीक्षेमध्ये 4 मार्कासाठी फिल्म रिव्ह्यू आहे. परंतु फिल्म रिव्ह्यू लिहित असताना आपण जे काही घटक पाडले गेलेले असतात ते घटक आपल्याला लक्षात नाही येत. आपण काय करतो की एखाद्या पिक्चरची, एखाद्या चित्रपटाची स्टोरी वजा निबंध आपण लिहितो आणि मग आपण वी विल बी hope that the examiner will give the marks, but here the concept is different and you will be giving the answer is different. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्टरी पॅरा, त्याच्यानंतर कोर कंटेंट आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन, या तिन्ही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि मग त्याच्यानंतर आपल्याला दिला गेलेला जो काही पॅरेग्राफ आहे तो पॅरेग्राफ आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून लिहायचा असतो. आपण इतकंसं आजच्या या जे काही ऑडिओ लेक्चर आहे त्या ऑडिओ लेक्चरमधनं बघणार आहेत. ॲक्च्युली एक्सपान्शन ऑफ आयडियाजचे काय एक्झाम्पल आहे ते आपण पुढच्या प्रकरणामध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.